दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। कर्जत तालुक्यातील सावळे गावात गोवंशीय जनावरांची अवैधरित्या करून गोमांस विक्री करणाऱ्या कसायास स्थानिक ग्रामस्थांनी आणि गोरक्षकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। अलकाज पटेल असे या कसायाचे नाव असून गेली अनेक वर्ष अलकाज स्थानिकांच्या डोळ्यात धूळ चारून अवैधरित्या गावात कत्तलखाना चालवत गोमांस विक्री करत होता। दरम्यान ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानं ग्रामस्थांनी गोरक्षकांना हाताशी धरून अलकाज पटेल यास पोलिसांच्या उपस्थितीत रंगेहात पकडण्यात आलं। कडाव भोईरवाडी जवळील सावळे गावात राहणाऱ्या अलकाज पटेलने घराशेजारी गोठा तयार करून गोवंशीय जनावरांची देखभालीच्या नावाखाली हा गोरख धंदा चालवला होता। अखेर ग्रामस्थ आणि गोरक्षकांनी पटेलच्या गायीच्या गोठ्यात पाहणी केली असता तेथे गोवंशीय मांस विक्रीसाठी तोडण्यात आल्याचे पाहिले। यावेळी संतप्त गोरक्षकांनी पटेल यास रंगेहात पकडून कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिले। घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड हे आपल्या पोलीस टीमसह उपस्थित होते। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, कर्जत। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।